आज गेलो होतो रे बा अकोल्याला कृषी प्रदर्शन पाहिले, पण सकाळ सकाळी कोण्या दलिंदराचं तोंड पाहिलं काय माहित, चालू गाडीत मोठा सरप निघाला. बरं ते जाऊ द्या तिकडे, ते तर आपण शेवटी पाहूत. आता आम्ही शेगावात येऊन पेट्रोल तर गाडीत टाकून घेतलं, निघलो डायरेक्ट अकोला जायला. पण तुम्ही सगळे व्हिडिओ पाहणारे लय खतरनाक आले का. आता पहा ना, आपल्या आयडीवर 50,000 1 लाख लोक व्हिडिओ पाहतात आणि त्यातले फक्त 5% लोक फॉलो करतात. असा कसा आपला विदर्भ पुढे जाईन भावा. चला जाऊ द्या बा, आलो आम्ही आता या मेळाव्यात. हे पाहून घ्या, कोंबड्या, बकऱ्या, बोकडे, बाकडे, हे जेवढे बी जनावर आहेत याच्यात काना की वेगळा विषय आहे. आता हे गायच पाहणं टोंगाईपेक्षा लहान ते गाय आहे. त्या काकाला विचारलं, ते काका म्हणत पावभर दूधही देते. म्हटलं मेलोल्या का. कृषी प्रदर्शन मध्ये एवढे स्टॉल असतात की काहीच्या माहिती. त्यात तुम्हाला ट्रॅक्टरला लागणारे टोटल अवजार, आता काय काय नवीन अवजार निघले हे तर तुम्हाला घरी बसल्या बसल्या माहित नाही पडत, अटी आल्यावर सर्वच दिसते. मी तर जसा कृषी प्रदर्शन मध्ये पाय टाकला तसेच माझ्या अर्ध पेट्रोल वसूल झालं. आता अजून तर सगळं कृषी प्रदर्शन पाहायचंच राहिलं. आता शोकेसचे झाडं माणसांत तर एवढ्या प्रकारचे आहेत की ते तुम्ही पाहू बी पागल होऊन जासान. आणि कृषी प्रदर्शन मध्ये जेवढ्या बी वस्तू असतील त्यात तुम्हाला काय ना की नवीन जुगाड पाहायलाच भेटेल. सोयाबीनच्या अलग अलग व्हेरायट्या, ट्रॅक्टर, जेसीबी, कोकोलँड, फवारणी यंत्र, असं लय काही आहे ज्याची तुम्हाला माहितीही भेटते आणि तुम्हाला विकत घ्यायचं असलं तर विकतही भेटते. चला मग आजच्या एवढंच, भेटू आता पुढच्या व्हिडिओ मध्ये. आता याच्या पुढचा ब्लॉग लय आपला खतरनाक राहणार, कारण की घरी जाता आता सगळ्यात जास्त कांड झाले आमच्या सोबत.